हर हर महादेव, जय श्रीराम. हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर आज आहे हनुमान जयंती आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. हे आहे आमच्या एरियातलं मारुतीचं मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये सकाळी 6 वाजता हनुमान जन्म हा पार पडला आणि त्यानंतर सर्व फुलांनी मंदिर असं एकदम सुसज्ज करण्यात आलं होतं. आणि आज मंदिरामध्ये डाळबट्टीचा भंडारासुद्धा होता. भंडारा हा रात्रीच होता, पण सकाळपासूनच या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि सर्व स्वयंपाक हा चुलीवरती होता, कारण सिलेंडरचा काय प्रॉब्लेम आहे हे सर्वांना माहीतच आहे. मंदिरामध्ये दिवसभर आज सर्व ब्राह्मणांनी मिळून या ठिकाणी मारुतीचा आणि श्रीरामांचा मंत्रोच्चार केला आहे आणि पूजा केली आहे. म्हटलं आज काही स्वयंपाक नाही, काही नाही, ताण नाही आहे, तर काहीतरी घरातली कामं आवरून घेऊया. पण त्याआधी म्हटलं मुलीला तयार करून खाली पाठवून द्यावं. मग मी तिला तयार केलं, पण तिच्या हातानेच ती म्हणत होती की मी केस विंचरते आणि मग ती तिच्या पप्पांसोबत खाली गेली. मग मी हा पसारा आवरत बसले. माझ्या चॅनलला जर तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही केअरफुली वॉच करा. त्यानंतर माझ्या प्रत्येक व्हिडिओसाठी जी काही कमेंट्स असेल, तुम्हाला कसा वाटत आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहील. आणि या ठिकाणी माझं फायनल असं मी सगळे कपड्यांच्या घड्या केल्या आणि बघा एवढा मोठा कपड्यांचा पसारा हा किती छोटासा एकदम व्यवस्थित दिसत आहे सर्व आवरून. आणि आवरत असतानाच अचानक असं बाहेर खूप जोराचं वादळ सुटलं. हे पहा, हे आहे मंदिर. अशी लाईटिंग आणि बघा तो धर्मध्वज किती छान फडफड करत आहे. तर या ठिकाणी असं वाटत होतं की पाऊसच येईल, पण पाऊस तर काही आला नाही. मग फायनली आम्ही पोहोचलो भंडाऱ्यात. हे पहा मी बसले आहे. या ठिकाणी खूप दूरवरून लोक आलेले आहेत आणि बट्टे अजून करणं चालूच आहे. रात्रीचे 9 वाजलेत पण अजूनही स्वयंपाक चालूच आहे. जेवण झाल्यावरती गेलो आम्ही मठ्ठा प्यायला आणि या ठिकाणी मठ्ठ्याला पण खूप गर्दा होता घेण्यासाठी. मग मठ्ठाच्या त्या ठिकाणी मठ्ठा घेतला. मठ्ठा खरंच खूप टेस्टी होता. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझ्यातर्फे राधे राधे.